हाय गाईज, गुड आफ्टरनून. आज 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 मी लेट व्लॉग चालू केला आहे. 1:30 वाजला आहे दुपारचा. आता माझे सगळे कामं आवरलेत आज. आणि आता मी चालली आहे कपालेश्वरला. तुम्हाला दाखवते मी कपालेश्वरला गेला म्हणजे थोडेसे शॉर्ट्स दाखवेल. हे बघा, अन्मय पण रेडी आहे. रेडी अन्मय? भूर जायला ये. ओके, आम्ही आता निघतो. तुम्हाला दाखवते मी. चल, मी आले आईकडे आता जेवायला. पहिले जेवणार आणि मग आम्ही जाणार आहे बाहेर कपालेश्वरला. आज घ्यावं भोलेनाथाचं दर्शन. जे नाशिकमध्ये राहतात ते जा सगळ्यांनी. बघा याचं ऐका पहिले काय म्हणतोय. बघ बघ हे बघा आमच्याकडे कोण आलंय बरं खूप दिवसा. हाय फ्रेंड्स, श्रद्धा खूप सुंदर सुंदर आपले व्हिडिओ वगैरे टाकत असते. लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा, शेअर करत जा. तिला थोडंसं तुमचं मत असेल ते मांडत जा. खूप छान काम करते, तिला सहकार्य करा. खूप आवड आहे तिला त्याची. खूप दिवसांनी आली बरं का. त्या आमची गावाला गेली होती बरं का. मी ठाण्याला गेले होते. आज भेट झाली तिची. आज भेट झाली. खास मी भेटायला आले पिल्लूला. हे बाय पिल्लू आमचं लपून बघ. कॅमेऱ्यात यायचंच असतं आम्हाला. आज तो कपालेश्वरी चाललाय. भोलेनाथ हो ना, कपालेश्वर महाराज की जय. शनी अमावस्या ना आज. काय शनी अमावस्या आहे आज. त्यामुळे सगळ्यांनी आठवणीने जा. ज्यांना माहिती त्यांचं ओके, ज्यांना नाही माहिती त्यांना सांगते. भोलेनाथ आपलं सगळं कष्ट हरतो, आपलं दुःख हरतो, आपलं जे काय त्रास आहे सगळं हरवून देईल. आज सगळं हरवून देईल. सगळं हरव. मनोकामना सब मनोकामना पुरा. मागच्या वेळेस पण मी गेले होते तेव्हा तुम्हाला दाखवलं होतं. तेव्हा पण दर्शन दिलं होतं तुम्हाला मी भोलेनाथाचं. आज पण देईल. आज आई बरोबर चालले. आता जेवते आणि मग जातो आम्ही. चलो मिलते हे. 2 तांबे घेऊन टाकते. नाही ते तू थोडं गरम करायचं. गाईज आम्ही गेलोच नाही मंदिरामध्ये. खूप जोरात पाऊस आला त्याच्यामुळे कॅन्सल. आम्ही अर्ध्या रस्त्यातून परत आलो. ओली झाले. आम्ही मंदिरातच गेलो नाही. खूप जोरात पाऊस आला आहे ना. त्याच्यामुळे आम्ही परत घरी आलो. त्याच्यामुळे मी काय तुम्हाला दाखवू शकले नाही. मी गेले होते ती कपालेश्वरला. जाऊ नेक्स्ट टाइम तेव्हा दाखवेल परत. ओके, आता मी झोपते थोड्या वेळ. संध्याकाळी मी परत बोलते. बाय गाईस. आता वाजले संध्याकाळचे 6:15. मी चालली आहे दादांचे औषधं घ्यायला आणि माझ्या मोबाईलला स्क्रीन गार्ड लावायचं आहे. जसा मोबाईल नवीन घेतला ना तसं मी स्क्रीन गार्ड लावलोच नाही. तर मग आता मी नवीन स्क्रीन गार्ड लावायला चालते. खूप थंडी आहे आणि माझा कान दुखायला लागलाय थंडीमुळे आणि सर्दी पण झाली आहे. खूप खूप कान दुखतोय जबरदस्त. गोळीचा असं आहे तोपर्यंत काही नाही, पण नंतर दुखायला लागला कान परत. आमचे मावशी आणि काका आले होते दादांना भेटायला. इथे गप्पा चालल्या होत्या त्यांच्या आणि बसलो होतो आम्ही गप्पा मारत होते. ते 15-20 मिनटं थांबले. या अन्माईची मस्ती चालू आहे इकडे. ते आले की कोणी पण नवीन आलं की तो राहतच नाही त्यांच्या समोर. झाल्या अशा त्यापैकी गप्पा मारल्या भरपूर. थांबलो जरा. ते येतात तर थोड्या वेळच येतात. आम्ही खूप वेळा म्हणतो त्यांना थांबा, वेळ काढून या, पण त्यांना वेळ नसतो. त्याच्यामुळे जरा थांबत नाही. बघू आता नेक्स्ट टाईम मी एकदा बोलवणार आहे त्यांना राहायला 2-3 दिवस आमच्या मावशींना. त्या असल्या की ना खूप मजा येते आम्हाला. मला आवडतं. म्हणजे आमची सासूबाई असं वाटतच नाही. हे बघा अजून चालूच यायची मस्ती इथे. एकदम मस्त आहे त्या मावशी. हाय गाईज, आज आहे नेक्स्ट डे. मी काल ब्लॉगचा एंड नाही केला तर आता म्हटलं करू. तर हे बघा मी आता चहा ठेवला आहे, चहा केला आहे. आता मी पिणार आहे चहा. चहा पिऊन झालं की मग स्वयंपाक वगैरे करेल. आज जाणार माझ्या मैत्रिणीकडे. मी तुम्हाला ते उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. उद्याच्या ब्लॉगमध्ये की मी आज दिवसभरात काय काय केलं, आम्ही काय काय मजा केली तिच्याकडे जाऊन. त्या दिवशी आली होती ना ती, तिच्याकडे जाणार आहे स्वीटीकडे. तर तुम्हाला दिसेलच. ओके तर चलो. ओके बाय.